बघूया या क्षणाच्या अत्यंत महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमी। खरं तर जम्मूमध्ये सध्या ड्रोन हल्ले अजूनही सुरूच आहे। जम्मूमध्ये लागोपाठ ऐकू आलेत स्फोटांचे आवाज, कारण पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहे। पाकिस्तानचा हल्ल्याचा डाव पाहायला मिळतोय, मात्र हा डाव भारतानं पुन्हा एकदा हाणून पाडलाय। पाकिस्तानच्या ड्रोनला भारतानं चोख प्रत्युत्तर दिले, तर भारताची एअर डिफेन्स सिस्टम देखील ऍक्टिव्ह झालेली आहे। जम्मू एअरपोर्ट आणि सांबा परिसरात ड्रोन पाडण्यात आले, तर भारतानं पाकिस्तानला करारा जवाब दिलाय। संपूर्ण जम्मू परिसरात ब्लॅकआउट करण्यात आले, तर राजस्थानमध्ये सुद्धा ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आलेली आहे। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहे। आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचं काम भारताच्या वतीनं देखील सुरू आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश देगसकर आपल्या सोबत जोडले गेलेत। अविनाश, काय सविस्तर माहिती आहे? जम्मूमध्ये लागोपाठ स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत, ब्लॅकआउट करण्यात आले जम्मूमध्ये देखील, राजस्थानमध्ये देखील, काय महत्त्वाची अपडेट आहे याच्या? मेघना, पाकिस्तानच्या कुरापती काही कमी होताना दिसत नाही। आता सध्याच्या माहितीप्रमाणे जम्मू परिसरात आणि त्यासोबतच राजस्थानचा सीमावर्ती भाग आहे, त्या भागात ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। तिकडे पाकिस्तानने ड्रोन हल्ला केल्याची माहिती मिळते। सोबतच आता जे आपल्याला व्हिज्युअल्स दिसतात ते जम्मू मधले व्हिज्युअल्स आहेत। तिकडे पाकिस्तानी ड्रोन आलेत, मात्र भारताची सुरक्षा सिस्टीम आहे, एअर सिक्युरिटी सिस्टम आहे, ती टाईट असल्या कारणाने S-400 ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्यांनी ते ड्रोन हाणून पाडले। ड्रोनचा हल्ला आहे तो हाणून पाडलेला आहे। मात्र काही ड्रोनचे सेल्स आहेत ते जम्मू विमानतळ ज्या जवळ असलेल्या जम्मू युनिव्हर्सिटी आहे त्याच्या बाजूला पडलेल्याची माहिती मिळते। त्यासोबतच ही एअर डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्ह झाल्यामुळे अद्याप तरी भारताला कुठलाही धोका नाही नसल्याचं समोर आलेलं आहे। मात्र राजस्थानची जी बाउंड्री लाईन आहे त्या बाउंड्री लाईन मध्ये जैसलमेर, बाडमेर किंवा श्रीगंगा ही जे जिल्हे आहेत तिकडे आधी 9 वाजल्यापासून, म्हणजे आता थोड्या वेळापूर्वीच ब्लॅकआउट केलेले, ते सकाळी 4 वाजेपर्यंत हे ब्लॅकआउट राहणार। सुरक्षेची काळजी म्हणून भारताने घेतलेला निर्णय आहे। निश्चित अविनाश, हे जे हल्ले आता आपण पाहतोय जम्मूमध्ये, मुख्यतः कुठल्या ठिकाणांना टार्गेट केलं जात आहे पाकिस्तानकडून जम्मू परिसरातल्या? विशेषतः जम्मू परिसरातल्या उधमपूर, जम्मू, अखनूर, पठाणकोट आणि कठुआ या भागातच ड्रोनचे हल्ले झालेले आहेत असे दिलेले आहे। पण भारताच्या S-400 सिस्टीममुळे हे ड्रोन हल्ले सगळे परतवलेले आहेत। परतवले म्हणण्यापेक्षा ते जागेवर अवकाशात उडवले गेलेले आहेत आणि त्यामुळे या एअर डिफेन्स सिस्टीममुळे अजूनही हा परिसर सुरक्षित आहे। निश्चित, खूप खूप धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर जम्मू एअरपोर्ट आणि सांबा परिसरात पाकिस्तानच्या ड्रोनचे तुकडे पडलेले दिसत आहेत, कारण भारताच्या वतीनं पाकिस्तानला करारा जवाब देण्यात आलेला आहे। संपूर्ण जम्मू परिसरात ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। जम्मूमध्ये लागोपाठ स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। जम्मूमध्ये